त्वयि सति परमात्मन् मादृशानुभवम् कथमनन्वशत्वां बुद्धकीशां सुगतमगधरं वागीशं शिवं वा जितभवधिवंशे भासुरं श्रीजिनं मी अभिवंदन करते. कोणाचं ज्यांनी मनावर विजय मिळवलेला, इंद्रियांवर विजय मिळवलेला, संसारावर विजय मिळवलेला आहे. कारण आपण यांच्यावर विजय नाही मिळवला तर आपलं दुःख दूर होणार नाही. असं आहे. आणि आपल्याला दुःख दूर करायचंय की नाही असा प्रश्न. आपल्याला दुःख दूर करायचं. मग कोण दुःख दूर करणार? ज्याला असं वाटतंय मी दुःखी आहे तू, किंवा मी दुःखी आहे का असा प्रश्न असा येतो. काय मी दुःखी आहे का? त्याच्यावर विचार खरंच करायची गरज नाही, पण आपल्याला त्या दुःखाचा दूर करण्याची कारणं जी समजलेली आहेत तर त्या कारणानेच माझं दुःख दूर होणार अशी जी आपल्या बुद्धीमध्ये बसलेली कारण कार्य व्यवस्था चुकीची. त्यामुळे इथं देव गुरु धर्म हे माझ्या दुःखाला दूर करण्याचं कारण आहे असं श्रद्धा बसत नाही. काय जे जे आपल्याला दुःख आहे त्या दुःखाला दूर करण्याचं कारण कोणतं आहे? अनुपम. तुमची मान्यता दुकान चांगलं चाललंय, गिऱ्हाईक भरपूर आहे, म्हणजे गिऱ्हाईक भरपूर असलं म्हणजे मग माझं दुःख कमी होणार अशी कारण कार्यव्यवस्था बरोबर बुद्धीत आपण धारण केलेली असते. गिऱ्हाईक झाले की म्हणजे व्यापाऱ्यांच्या दृष्टीकोन. बरोबर आहे राजकुमार? राजकुमार बरोबर आहे का चुकीचं? काय बरोबर आहे? दुःख दूर करण्याचं कारण मग पैसे मिळवले, गिऱ्हाईक झाले का दुःख दूर झालंय का? किती वर्ष व्यवसाय करतोय, समजत नाही बाकी. चूक कुठे होते, चूक काय होते?
चुका समजून घ्यायला पाहिजे, पहिली गोष्ट, आणि मग त्या चुका दुरुस्त पण केल्या पाहिजे, दुसरी गोष्ट. मुलांना काय वाटतं, दुःखाला दूर करण्याचं कारण काय आहे ध्रुव? काय? क्रिकेट खेळणं, कपडे वेगवेगळे घेणं, मोबाईलवर काय करायचं, मोबाईलवर काय करतात मुलं आजकाल, काय म्हणत त्याला, गेम नाही, मोबाईलवर रील्स बघणं म्हणा, स्नॅप्स वगैरे. हे दुःख आहे, मान्य आहे त्यांना, असं समजून चलो आपण. पण माझ्याजवळ ते साधन आहे, दुःखाला दूर करण्याचं साधन आहे, आणि मग त्या साधनाचं अवलंबन घेतल्यानंतर माझं दुःख दूर होतंय, अशी मी एक पक्की धारणा डे बाय डे करतो. वर्गीने ते दिलेली आहे चर्च की तुम्ही म्हणजे मूर्खता काय आहे, जे दुःख दूर होते ते कशामुळे झालंय, जे आपलं प्रकरण चालले त्या अंतर्गतच आहे ती चर्चा. काय आपण बघत होतो, मूर्खता काय बघत होतो की आपण, ज्यामुळे आपण हा भव आणि पुढचा भव खराब करतो, वर्तमान पण खराब करतोय आणि पुढचा पण जन्म खराब करतोय. ती मूर्खता कोणती आहे ती आपण वाचत होतो ना, 10:18 आणि 19 नंबरचा श्लोक होता, वाचतो एकदा परत. इंद्रियाणी न गुप्तानि नाभ्यस्तश्चित्त निर्जय न निर्वेदः कुतो मित्र नात्मा दुःखेन भावित एवमेवापवर्गाय प्रवृत्तर्ध्यान साधने स्वमेव वंचितं मूढैः लोकद्वय पथच्युतैः. काय दिले, जिन मूर्खों ने विषयों की ओर से इंद्रियों का संरक्षण नहीं किया है, फिर भी जो यूं ही मोक्ष प्राप्ति की इच्छा के ध्यान के सिद्ध करने में प्रवृत्त हुए हैं, वे मूर्ख दोनों लोकों के मार्ग से भ्रष्ट होकर अपने आप को ही ठगाते हैं. पहिलं हिस्स बरोबर. काय सांगितलं ध्रुव, सांग छान. इंद्रिय विषयापासून आपली रक्षा करत नाही आणि मोक्षाला जायची, म्हणजे ते लोक पुढे जाऊन उदाहरण त्यांनी दिलंय, सुखी होण्यासाठी दगडावर लोक आपटून घेतल्यासारखे आहेत. दुःखी झाल्यानंतर तुम्ही भिंतीवर डोकं आपटता, म्हणजे असं आपटून घेतलं घ्यावं वाटतं, डोकं कुठेतरी आपटून घ्यावं. बरं, डोकं आपटल्यावर काय होईल, सुखी होणार. आधीच अतिशय दुःखी आहे आणि ते दुःख दूर करायचं कसं,
हे दुःखी झालोय, दुःखी झाल्यानंतर तुम्ही जर डोकं आपटून घेचाल, होणार काय? दुःख कमी होणार आहे. मग तीच गोष्ट इथे सांगायचा प्रयत्न करतायत की तुम्हाला मोक्षाला प्राप्त व्हायचंय, म्हणजे सुखाला प्राप्त व्हायचंय, आणि उपाय काय करताय? उलटा करताय. दुःख दूर करायचंय, आणि दुःख दूर करण्यासाठी उपाय काय केला जातो? तर त्या इंद्रिय विषयांमध्येच प्रवृत्ती केली जाते. इंद्रिय विषय रूपी ठगांपासून आपण आपली रक्षा करण्याचा कोणता प्रयत्न करतो? बघा, महाठग म्हटलेलं आहे. कुणाला कुणाला? विषयांना. विषयांना असं सांगा. दुसरं आपण बघितलं कोणतं? जिन मूर्खों ने मन को जीतने के लिए अभ्यास नहीं किया है, फिर भी यो ही मोक्ष प्राप्ति की इच्छा के ध्यान के सिद्ध करने से में प्रवृत्त हुए हैं, वे मूर्ख दोनों लोकों के मार्ग से भ्रष्ट होकर अपने आप को ही ठगते हैं. काय केलं नाही? मनावर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, मनाला वश करण्याचा अभ्यास केला नाही, आणि काय करतायत? मोक्ष प्राप्तीच्या इच्छेने ध्यानाला बसतील, मंदिरात देवदर्शन करायला जातील, स्वाध्याय करतील, तर त्यांच्या साध्याची सिद्धी होणार काय? देवदर्शन करताना सुद्धा मनावर विजय मिळवण्याची गरज आहे की नाही? कारण डोळे बघत असतात देवाकडे, आणि मन कुठं फिरत असतं. आपण किती वेळा म्हणतो, मला फेरे हात में मनवा फिरे बाजार में. माळ तर हातात नमोकार मंत्राचीच फिरत असते, पण मन कुठं फिरत असत? मन कुठं असत? मग तसं देवदर्शन करताना, शास्त्र स्वाध्याय करताना आमचं मन असतं कुठं? राजकुमार, कुठं असतं मन? देवाजवळ असतं का? कारण मनाला सवय वाईट आहे. मनावर विजय मिळवल्याशिवाय आचार्यांनी सांगितलं तुम्हाला इंद्रिय जिंकताच येणार नाही. काय 1023 नंबरचा श्लोक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलं स्पष्ट, चित्तरूप दुर्ग. दुर्ग म्हणजे किल्ला. मनरूपी किल्ल्याच्या आत आश्रय घेणारी जी इंद्रिय रूपी चोरांची सेना आहे, ती जीवांच्या विवेक रूपी रत्नाला कोणत्याही बाधेशिवाय काय होत करते? अपहरण म्हणजे चोरते. चित्तरूप दुर्गा अर्थात किला के भीतर आश्रय लेने वाले इंद्रिय रूपी चोरों की सेना प्राणियों के विवेक रूप रत्न का निर्बाध रूप से अर्थात बेरोक टोक अपहरण करती है, असं म्हणतो. इंद्रियावर विजय मिळवण्याचा उपाय काय ही ह्याच्यात सांगाल. आणि इंद्रियांना कामाला कोण लावतं? कोण लावतं? विरुभाई, इंद्रियांना कामाला कोणी लावलंय? मनाने काम. म्हणजे सामान्य ज्यांना मन नाही त्यांचं काय विशेष, त्यांना कर्मबंध पण होत नाही, तसं बघितलं विशेष. पण आपल्याला विशेष कर्मबंध का होतो आणि पापाचा बंध का होतो?
तर हे मन आहे आणि ते मन सांगत असतं मला काय पाहिजे आणि मला काय नको. पाहुणे तुम्हाला काय पाहिजे सांग. मला पंढरपूरला जायला पाहिजे, बरोबर आहे. मलचिंगची गाडी येणार आहे, बरोबर आहे. आणि माणसं तिकडे गेल्यानंतर मुलाची आपदा, गिरायकाची आपदा, कोणाकोणाची आपदा होणार आहे सांग. असं मला काय म्हटलं राहा आता 2-4 दिवस. त्यांना आवडतं शास्त्र, अभिषेकाला जाते तिथं सकाळी. कधी चुकवलं नाही तिथं असताना पंढरपूर. मग आता आले तर राहावा म्हटलं. हाय हिंमत मनावर विजय मिळवायची. मनच सांगते तुम्हाला, बाकी कुणी नाही सांगत. जायचंय मला पंढरपूरला, मला पंढरपूरला जायचंय, मला तिथं काम आहे, मला तिथं गेल्याशिवाय जावं लागतंय. दीप्तीत आहे, बरोबर आहे का. मोबाईल मुलांना द्यावा लागतो, असं द्यावं लागतंय, असं आई पुष्टी जशी करते तसं. पाहुणे काय ते पण आमचे पाहुणेच आहेत, अनुपाहुणे. हा जावं लागतंय का नाही सांगा. आणि इथं जी बोलल ते तसं वागावं लागतं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, आणि तुम्हाला खोटं चालत नाही. आता मला काय करता, आणि बोलल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही, असं काम आहे. कोण येणार आहे तुम्हाला पंढरपूरला, कोण येते सांग. आमचं मन आपल्याला पाहिजे ते काम करून घेत असत. आमच्या मनाकडून आमच्याकडून काम करून घेतली जात. मन सांगतंय हे करायचं, आणि इंद्रिय तिथं त्याच्या कामाला हजर आहे. जसं एखादा मुख्य गुंड असतो, पण त्याच्या खाली हाताखाली असते की नाही छोटे छोटे गुंड मारामारी करणारे, तसा मुख्य गुंड म्हणजे मन आहे. आणि मग हाताखाली मार खाणारे, मारणारे, दमदाटी करणारे, ते आहेत इंद्रिय. हे गुंड आहे. पण ह्या बारकीचे गुंड असतात ना, त्यांना फार महत्व नाही. मुख्य राजा त्याला मारलं युद्धामध्ये तर सेना किती ताकदवान असू दे, सेना थांबत नाही, पळून जात. तसंच आहे मन. जोपर्यंत मन काम करणार तोपर्यंत इंद्रिय, मन सांगणार तर इंद्रिय काम कर. तुम्ही आज मनाला सांगत राहावा सारखं काय आपलं पंढरपूरला काम नाही. फक्त तुम्ही सूचना द्या मनाला. काय नाही गेलं तर काय फरक पडेल. चिंतन करा. एक शास्त्र सुटून मंदिरातून घरी जास्तपर्यंत आज चिंतन करा, एक अर्धा पाऊण तास. किंवा नाही गेलं तर काय होईल, नाही गेलं तर काय होईल, राहिलो तर काय फरक पडतोय. आशा चिंतन असं थोडस विचार करून बघ काय होईल. तू जाता काय राहील माहिती आहे ना तुम्हाला. काही राहत नाही, काही थांबत नाही. तुम्ही बघा नाही पोचला तरी काम नाही झाली तर बोला, पण उत्तर काय आहे ना. गेल्यावर होतेच की माहिती आहे आम्हाला, पण असंच तोपर्यंत काम करावं लागतं का नाही, हे उत्तर तयार आहे माझ्याकडे. मन किती आपल्याला त्रास देतंय, पण त्या त्रास देणाऱ्या, जशी बायको त्रास देते का तुम्हाला अनुभव. गुरुभाई त्रास देते का बहीण आमची, है ना. त्रास दिली बायको तरी सुद्धा शीतल काका गप बसावं लागतं का नाही. नाही. हा आपण मानलंच आहे. मग तेच सांगतोय मनावर अवलंबून आहे. मला पाहिजे तिकडे मी पंढरपूरला जाईन, नाहीतर गणकापूरला जाईन. कुठं मला पाहिजे तिथं जाईन. आणि मनाचा मालक, मनाची मर्जी आहे ना, मनावर. म्हणून म्हटलं ना, मग मनाला एकदा जर चांगली सवय लावली आपण, तर मग आपोआपच आपली पापापासून निवृत्ती. इंद्रिय विषय भोगी आपल्याला जिंकायला कठीण वाटतेत ना ध्रुव. अवघड वाटतंय नाही ब्रह्मचारी राहणं. साहस अवघड आहे का सोपं आहे. ती साहसकडे बघतोय, साहसला मागे डोळे नाही, ती पण मागे बघतोय ध्रुवकडे ना काय चाललं. बरं ब्रह्मचारी राहणं अवघड आहे का सोपं आहे. काय विचारतोय प्रश्न कळला ना, ऐकू येते का नाही. मग काय अवघड आहे. नाही नक्की कळलं. उत्तर द्या, उत्तर द्या.
हा, अरे का तुला ब्रह्मचर्य का मनावर विजय जर मिळवला तर सुख आहे, हे उत्तर बरोबर. म्हणजे आपलंच मन आणि त्या मनावर विजय कोण मिळवू शकतं, कोण कोण त्याला चांगली सवय कोण लावणार आहे, त्याच्यासाठी चर्चा त्यांनी घेतलेली आहे पुढे, की मनावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. दोन कार्य केली पाहिजेत असं सांगितलं. कोणती दोन कार्य आहेत? एक तत्व विचार केला पाहिजे. जर मनावर विजय मिळवायचा आहे तर तत्व विचार केल्यानंतर आपोआप आपल्याला जे कार्य मनाकडून करून घ्यायचं ते करणार. मनाला तुमचं मालक होऊ देऊ नका, आपण त्याचे मालक व्हा. त्याला आपलं गुलाम ठेवलं तर आपल्याला शांती आहे. जर आपण त्याचे गुलाम झालो तर ते आपल्याला पळवल्याशिवाय राहणार नाही. किती दमलाय, काय झालंय, त्याला दया माया नाही. उठ, कामाला आला, थांबायचं नाही. बरोबर आहे, थांबायचं नाही. मरेच तोपर्यंत तसा तो मनुष्य थांबला का, ज्याला जागा मिळायची होती सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पळायचं आणि पुन्हा आपल्या जागेवर यायचं. जिथून सुरुवात केली तिथून जायचं आणि परत माघारी तिथपर्यंत यायचं. तर तेवढी जागा कुठपर्यंत ते पळाला सांग. आपल्याला ती गोष्ट माहित आहे ना, काय झालं काय, पळाला अजून पाहिजे, अजून अजून. आणि मग पाणी हे ते सगळं करता करता सूर्यास्त व्हायची वेळ आली, माघारी पोहोचायचंय. मग लक्षात आल्यानंतर पळायला लागला, माघारी पळतो 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 पळतो. दम लागलाय, पण आता हे जर पळून मी त्या जागेवर पोहोचलो नाही तर मला मिळणार नाही, म्हणून जास्त पळाला. हृदयाची आहे ना धडधड इतकी वाढली वाढली वाढली, हार्ट अटॅक आला आणि त्या जागेवर पोचला. पण पोचला असं नाही, पोचला पण जागेवरच पोचला. आणि लोक मग बाजूचे आजूचे जेव्हा त्याला जाळताय कोरताय तर काय म्हणताय, किती जागा लागली बिचाऱ्याला, किती 5-6 फुटामध्ये काम झालं होतं त्याचं. लांबी रुंदी मोजली तर तेवढ्या जागेमध्ये त्याचा शेवट झाला होता, माहिती आहे का, पुरलं होतं तेवढ्या जागी. आणि लोक माग चर्चा करत होते कशाची, हाव किती केली, इच्छा किती केली, आणि आम्हाला फक्त तो पाळणारा माणूस आणि मेलेला माणूस आपण नाही आहे हेच माहिती आहे. फक्त तो मी नाही आहे. माझं तसं नाही, मी आता काय आहे ना सोडत आले, सोडत बरोबर. म्हणजे मनाकडून आपण कसे फसवले पण जात असत. म्हणजे ते बरोबर आपल्याला जे हवाय त्या पद्धतीने कधी कधी जरासं आपण त्याच्या विरुद्ध वागायला लागलो की आपल्याला इच्छित वस्तू बरोबर दिली. कारण मनाचा निरोध केलं की पुण्याचा उदय येतो. प्रॉब्लेम हा येतो, मनावर तुम्ही विजय मिळवला का नाही, म्हणजे तुमचं पापापासून काय झाली, निवृत्ती झाली. म्हणजे परिणाम चांगले झाले, पुण्याचा बंद झाला आणि त्यामुळं त्या पुण्यामुळं जी इच्छा केली ती पूर्ण झाली. मग आपण परत त्या मनाचं ऐकायला तयार होतो. मनाचा विरोध केल्यामुळं माझ्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या खऱ्या तर, पण मन फार चतुर, थोड्या वेळापुरतं थोडस आहे ना थांबल्यासारखं आपल्याला दाखवतं, परंतु ते बरोबर आपल्याला अजून जास्त उत्साहाने त्या संसारामध्ये कामाला लावलं. काय पाहुणे, किराणा दुकान होतं, सुखी होतं का नव्हतं, एकटा होता, सुखी होता का नाही. मग आता काय केलं तुम्ही, लग्न केलं, पहिली मोठी चूक केली. म्हणजे बघ तू काय, पर ती चूक झाली होती, त्याच्यानंतर 1 नाही 2 नाही 3 मुलं झाली त्यांना, बरोबर. आता 3 मुलांची त्यांच्यावर जबाबदारी आहे. असं इतक्या ओझ्याने ते अगदी वाकून चालले. दिसताना एकदम असे ताट दिसतील, बोलताना पण एकदम ताट असतील, पण जर मनानं बघितलं तर आता जागा काय ती मिळते, एक जागा पण अडचणीत आलेली.
मी कधी जागा मिळणार, मी कधी बंगला बांधणार, 3 मुलांची मी व्यवस्था, कारण हेच आहेत ना करता त्या मुलांची. त्या मुलांचं पाप पुण्य काय सुद्धा नाही, मी करणार आणि मी असं असतोपर्यंत मलाच करावं लागणार, माझ्याशिवाय त्या मुलांचं करणार कोण? बरोबर आहे, बरोबर आहे. हीच मान्यता आहे ना, मी आहे तरच होणार. प्रत्येक जण आपलं आपलं पुण्य घेऊन येतोय का नाही येत, आपण हे बघतोय का नाही बघत. आणि ह्यांचा इथं राहिलेला नातेपुतीमध्ये वाढलेला संस्कार झालेला एक मुलगा इथं होता. 3 मुलात सांभाळणं होतं का सांगा? पूर्वी 12 सांभाळत होते आया, पण आता 3 सुद्धा सांभाळणं अवघड झाले आहे ना. त्यामुळे एक नाही तर आता एक सुद्धा नाही, काय अभिषेक अशी अडचण झालेली. मग झालं आता ते, मग इथं राहिलेला मुलगा त्याचे जे संस्कार बघा नातेपुत्यातलं किती, म्हणजे संस्कार चांगले आहेत इथं या अध्यात्म नगरी जाऊन प्रत्येक महाराज अम्मा येऊन, आणि त्यांना माहिती आहे नाथपथन काय आहेत, संस्कार कसे. तर त्या मुलाला कोणतीही गोष्ट मागावी लागत नाही असं त्यांनीच सांगितलं आहे वडिलांनी. कधीच त्याला कोणतीही गोष्ट, चांगल्या गोष्टी त्याला मिळतात, कारण त्या दुसऱ्या 2 भावांनी हट्ट करून काहीतरी करून घेतल्या मागितल्या, काही न बोलता त्याच्या इच्छा पूर्ण होतात. केवळ नातेपुतीमध्ये राहून शास्त्राला यायचा, त्याची माग घेऊन यायची, त्याचं पुण्य असं उदय. आणि आता तो तेवढा एक, बाकी दोघं बऱ्यापैकी हट्टी आहे, ती पण सगळेजणच हट्टी असते. पण सेवा करणं, स्वयंपाकघरामध्ये मदत करणं, बाकी 2 हात लावणार नाहीत ताटाला पाहुण्यासारखे. तर पाहुणे सॉरी, पण सांगावं लागते काही गोष्टी, कारण कळत नाहीत आपल्याला. ती दोघं काहीच काम करणार नाही, पण हा पोरगा पुण्याला हॉस्टेलला असला तरी आयुष्य, बरोबर आहे, सगळी काम करतो का नाही, काय फळं आणली मोळायचं काम वगैरे सगळं त्या आयुष्यकडे असतं. घरात मदत करणार, फार काय टेन्शन घेणार नाही कशाचं, आणि सगळ्या इच्छा त्याच्या पूर्ण होणार. संस्काराचं मला सांग, त्याच्या माने त्याला चांगले संस्कार दिले, नातेपुतेमध्ये राहिला, तर तसेच जर दुसरा पण तिसरा पण झाला असता तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता? फरक कसा पडतो मला म्हणायचं, ही वातावरणाचा फरक. मी पण असायचो, शास्त्राला ती घेऊन बाळ होतं, आपण यायचं बसायचं गप बसायचं, त्याची कौतुक पुष्पमावशी तर खूप करायची, किती शांत आहे ना, डिस्टर्ब करायचं नाही, काय नाही, काय मागायचं तर विषयच नाही, कारण चमत्कार म्हणजे माणसा चमत्कार, मागायचा विषयच येत नव्हता कधी, आहे ना. म्हणजे सांगायचं तेव्हा आपोआप त्याला चांगली सवय लागली. डॉक्टर, ते संस्कार वाया गेले नाहीत हे मला सांगायचं, इतकी चांगली तुमची नातेपुतेची माती. पण किंमत नाही ना, गावातल्या लोकांना किंमत असते का आपल्या? घरच्या डॉक्टरला व्हॅल्यू नाही, घरच्या बायकोने चांगली जरी डिश केली तर त्याची व्हॅल्यू नाही, बरोबर आहे. ते हॉटेलातले चांगले लागणार असं अडचण. चर्चा कशावरून निघाली ती आपली? मनावर विजय, कारण म्हटलं ना फार महत्वाचा चॅप्टर आहे, आणि त्याच्यावर विजय न मिळवता अनुपावने मी काय केलं, मोक्षाला जाण्याची इच्छा ठेवली, जातो मी मोक्षाला, मला जायचं. मग त्याला इथं आचार्य म्हणते मूर्ख आहे. जर मनावर विजय मिळवता आला नाही आणि मी इच्छा केली मोक्षाला जायची, तर ते म्हणताय दोन्ही लोक त्या ठिकाणी, दोन्ही लोकांमध्ये तो भ्रष्ट होतो, असा शब्द वापरला. शब्द काय वापरलाय? दोनों लोगों में मार्ग से भ्रष्ट होकर अपने आप को ही ठगते हैं. म्हणून इंद्रियावर विजय मिळवणं का अवघड आहे? इंद्रियावर विजय मिळवणं का अवघड आहे? सजलताई सांग. कारण मनरूपी दृढ किल्ल्यामध्ये ते राहतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही की इंद्रियावर विजय मिळवणं मला का अवघड जात, पण ते इतक्या सुरक्षित जागी आहेत. आणि ती जागा म्हणून मी तो उपमा दिली, चित्तरूपी दुर्ग म्हणजे किल्ला. मनरूपी किल्ल्याच्या आत या इंद्रिय सेनेनं काय केलेलं आहे,
आश्रय घेतलेला आहे. मग तो किल्ला तोडून त्या इंद्रियांना नष्ट करणं म्हणून कठीण जात. असं सोपं आहे, परंतु जोपर्यंत मन काम करणार आहे ना तोपर्यंत इंद्रियांना जिंकणं ध्रुवबाळ कठीण. म्हणून मनावर विजय मिळवायचा. काय सांगायचे मनाला? है ना, मी तर अशरीरी आहे. सांगा, मी तर पुरुष नाही, स्त्री नाही, नपुंसक वेदवाला नाही, मी मोही नाही, मी तर सिद्ध आहे. हे जर विचार केले तर ब्रह्मचार्यासारखी सोपी गोष्ट कोणती नाही. पण तुम्ही सांगणारच नाही चित्ताला या गोष्टी, चांगल्या चांगल्या गोष्टी आपण आपल्या मनाला सांगत नाही आणि वाईट गोष्टीच त्या मनामध्ये वाईट गोष्टींचा कचरा भरण्याचं काम चाललेलं असतं माझं. त्या मोबाईल न्यूजपेपर इकडच्या तिकडच्या लोकांशी बसून गप्पा मारून आपल्या कानावर येतं काय? अभिजितशी कोणती चर्चा केली? काय शास्त्रात विषय चाललाय हा? का पाईपचा दर काय चालू आहे? गिरायक कसं आहे? म्हणजे चर्चा कोणत्या विषयावर करण्यामध्ये आपल्याला रस येतो आणि सहजतेने त्या चर्चा होतात. तुम्हीही स्वाध्याय करता, तोही स्वाध्याय करतो, दोघं मिळून कधी त्या गोष्टींवर चर्चा केली का? कशामुळे? सवय नाही लावली आपण, सवय लावावी लागेल. मनाला चांगल्या सवयी, प्रत्येक आपण लहान मुलांना पण चांगल्या सवयी लावण्याचा परम पुरुषार्थ करतो की नाही पिऊत आहे. माझा मुलगा चांगला राहावा, त्याला कोणत्याही मुलाच्या संगतीत वाईट सवय लागू नये, याच्यासाठी किती प्रयत्नशील असतात माता सांगतात. म्हणून तर शाळा पण बघतो, त्याची मित्र पण पाहतो, जर काय चुकीचं करत असेल तर रागवतो पण. म्हणजे त्याला चांगली तुम्ही सवय लहानपणापासून लावताय मनाला. खोटं बोलणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे, हे हिंसा करणं पाप आहे. आम्ही केव्हापासून शिकवलं मुलांना? पण मोनिका ताई, तुम्ही शिकवलं का मुलाला पैसे मिळवणं पाप आहे म्हणून? हे बाकी तुम्ही हिंसा पाप आहे शिकवलं, चोरी पाप आहे शिकवलं, खोटं बोलणं पाप आहे हे शिकवलं, पण परिग्रह साठवणं ही कोणती माता शिकवते की पाप आहे म्हणून? त्या मातांनी हात खालीच ठेवा ज्यांनी आपल्या मुलांना शिकवलंय परिग्रह पाप असतो. सगळ्या मातांनी शिकवले परिग्रह पाप असतो म्हणून मुलांना. मग मुलांना त्यामुळं परिग्रह पाप भासितच होत नाही. बरोबर आहे का? आपण कधी शिकवलंय तुला परिग्रह पाप आहे म्हणून मम्मीने? मम्मीच म्हणतो ना भूत. म्हणजे सांगायचं काय? परिग्रह पाप हे शिकवलं नाही, त्याच्यामुळे त्याला परिग्रह पापाची भीती वाटते. कधी घाबरतो कधी? अरे एवढं सगळं माझ्याकडं परिग्रह आलाय, एवढं मोठं सोनं किती साठले नको सांगू. म्हणजे सांगणार नाही, चतुर असते ती पण शिकवलंय बरोबर बरोबर लक्षात. म्हटलं मनाला आम्ही सवय लावायची. परिग्रह परिमाणाची सवय मी मुलांना शिकवली असती, डॉक्टर तर झालं नसतं, मुलांना पण समाधानी राहिले असते, सुखी राहिले असते. पण मी उपाय करतोय मुलांना दुःखी करण्याचे. दुकान टाक तू आणि दुःखी हो. दुःखाचं दुकान टाकताय का सुखाचं? पाहुणे 3 मुलं आहेत, तिघांना 3. अरे राहू दे, एकत्र राहू, आनंदात राहू, एकमेकाला मदत होती. आणि पूर्वी एका घरात 10-8-10 मुलं असायची. त्यावेळेस कुठला मुनींच्या महाराजांच्या संघात जायचं म्हटलं तर यात्रेला वर्ष 6 महिने आनंदाने एक मनुष्य घरातला त्याच कामासाठी असायचा. त्याला काही जबाबदारी द्यायची नाही दुसरी घरातली. महाराज अम्मा हे यांचं तू सेवा कर, वयावृत्त कर, शास्त्राला जायचं, असली काम. बरोबर होते ना? प्रत्येकाला वेगवेगळं काम मिळायचं, त्यामुळं सवड मिळायची एकत्र कुटुंब पद्धती. पण मीच आता मनालाही सांगून ठेवलंय, नाही भरत भाऊबली वेगळे झाले तर मग आपली कशी एकत्र राहते? नियम आहे का असं?
म्हणजे लगेच उदाहरण त्यांचं घ्यायचं आणि आपल्या दोषांची पुष्टी करायची. का नाही माझी मुलं चांगली राहू शकणार एकत्र आनंदाने? मी मनावर संस्कार जर त्यांच्या केले की हे मोठा भाऊ म्हणजे त्याचं सगळं ऐकायचं. जसे आमचे काकूबा होते, 8 भाऊ होतेच की, पण आमच्या काकूबा जोपर्यंत होते 90 सालापर्यंत एक भावाने तोंड वर करून बोलता आलं नाही. एक भाऊ म्हटला गेला, मला वेगळं राहायचंय, तुला काय अडचण आहे, माझ्या जवळ राहा. पण वेगळं काय राहायचा विषय काढू दिला नाही. आणि ते गेले आणि विषय चर्चा कशी आणि सवड मिळते का वीरूभाई सांग? आता यात्रेला चाललाय, दुकान बंद करून चाललाय का? मुलाला इथंच ठार मारा काय? सगळे दुकान बंद करून चाललाय? मग मला सांगा, सगळ्यांनी तुम्हाला मुलाला घेऊन जायची इच्छा नाही का तुम्हाला? मोनिका ताई घेऊन जायची इच्छा आहे का नाही? मग बंद करून जायला काय अडचण आहे का? काय ना आमची मस आम्ही पण म्हणू पण आता जाऊ चल रे, पण त्याची तयारी होईल का यायची? मला सांगा, पाय निघेल का त्याच्या दुकानातून? कारण त्याला आता ती सवय लावली की नाही दुकान सोडायचं नसतं आहे ना. कारण दुकान सोडलं तर आपल्याला जेवायची खायची प्यायची सगळी अडचण होणार आहे नाही, हे पण माहिती आपल्याला. आनंद घ्यायचा तर कुटुंब आहे, कुटुंब सहित सगळे मस्त गेले यात्रेला. आता आम्ही 86 साली गेलो होतो, त्यावेळेस आम्ही सगळे एकत्र होतो 86 ला. मग आमची फॅमिली, आमच्या काकांची 2 फॅमिली मिळून 3रे काका दुकानात होते. त्यांनी जाऊन आले. म्हणजे सांगायचं काय, सवड म्हणजे फॅमिली सहित आम्हाला सगळ्याला जाता आलं ना. चार त्याच्या आधी पण आम्ही यात्रा श्रवणबेळगोळची तशीच केली. म्हणजे सगळे मिळून मुलं बाळ आहेत, तर त्यांच्याबरोबर आम्हाला लाईफ जगता येत नाही, तर मग मुलं बाळ तर कशासाठी तुम्ही? म्हणजे ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्या बरोबर वेळ घालवायला सुद्धा वेळ नाही आम्हाला त्या दुकानदारीमुळं. आणि तुम्ही मनाला सांगितलं तर होईल का नाही? काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही. बघा काय होतंय. तुम्ही फक्त जाऊन वीरूभाई म्हणा काय फरक पडत नाही, आपल्याला दुकान बंद करून आपण जायचं. आता तुमचे भाऊ गेले की नाही, दुकान बंद झाले, कोणीतरी येऊन सुरू तिथं मदत केली की नाही? चालू राहिले की नाही? चालू आहे, बंद पडते का? मग बघा विचार करा, अजून सुद्धा वेळ दिलेली नाही. आज जाणार, उद्या जाणार आहे तुम्ही, बुधवार. मग शक्य आहे, पण मनाला सांगावं लागेल. कोणतरी येऊन बसल, नाहीतर मग बंद राहील. किती दिवस बंद राहणार? 8, 10, 12, 15 दिवस. आणि काय होईल 15 दिवस बंद राहिल्यानंतर? पुण्य वाढेल का कमी होईल? एकतर पाप कमी होईल दुकान बंद राहिल्यामुळं, आणि शिखरजीची यात्रा परिणामांची विशुद्धी आल्यावर नाही तुमचे पैसे वसूल झाले तर मी देतो चला. तरी सुद्धा माझ्यावर विश्वास नाही. काय भाऊ भाई द्यायचे का आपण त्यांना पैसे? देऊ म्हणते. बरं, आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जावा की मग मी देतो पैसे. सगळे तुम जाओ हम कपडे सांभाळते है. सगळ्याला कपडे सांभाळायचे, लढायचं कोणाला नाही अडचणी. आणि त्याचं कारण एक मात्र, मी मनाला सवय लावत नाही. शक्य आहे आपल्याला, प्रत्येक गोष्ट शक्य. आता यात्रेला निघालाय, आपल्याला नियम करता येतील की नाही? तेव्हा यात्रेमध्ये ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेल. दुसरं रात्री भोजन करणार नाही. तिसरं कांदा लसूण बटाटा खाणार नाही. म्हणा पंचकृष्ण साक्षीने. म्हणजे चांगली यात्रा करायची. यात्रा करायची तर यात्रेमध्ये आपले परिणाम पण तसे झाले पाहिजेत, आणि ते परिणाम झाले तर तुम्हाला ती यात्रा आनंददायी यात्रा होईल. आनंद यात्रा म्हणायला म्हणजे विचार करून घ्या नियम, तसं काय नाही, पण असावे केली फळ चांगलं मिळणार आहे यात्रेचं. म्हणजे यात्रा प्रॉपर यात्रा होत असं. मग मनाला सांगितलं तर सगळं शक्य. महावीर बरोबर आहे, पण मनाला सांगायचं कुणी आणि कसं? म्हणजे मनाला सांगायचं म्हणजे मांजरीच्या गळ्यात घंटी बांधल्यासारख्या उंदरांनी आहे ना. कारण ते उंदराला मांजर खायची, मग उंदरांनी सगळी सभा घेतली नाही का, गोष्ट होती ना, आपल्याला धडा होता. मग ठरलं का नाही की मांजर आलेली कळत नाही, मग आलेली कळावी तर काय करायचं? तर मांजराच्या गळ्यात घंटी बांधायची. मग आता मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार? आणि सगळे एकमेकाकडे बघतील, तू बांधतो का, तू बांधतो का, हेच चाललेलं आपलं संसार.
मी बांधणं, मी मनाला वश करणं. ज्याच्या वश मन आहे त्याच्या वश सगळं जग असत. आणि आम्हाला इच्छा पण तीच आहे, सगळं जग माझ्या वशात. म्हणजे याचा अर्थ माझं मन माझ्या ताब्यात नाही. ज्याचं मन ताब्यात आलं आणि तो म्हणजे राजांचा राजा आहे, त्याला काय फरक पडत नाही मग कोणाचं कोण आहे, राजा आहे का अजून कोण आहे, इट मेक्स नो डिफरन्स फॉर हिम. बरोबर आहे. मनाला वश करणं आहे का ताकद, आहे का? बाकी सगळीकडे तर तुमचं आमचं हे असतं. आता इथं आपल्याला 8 दिवस राहायचं असं पण ठरवून समजा, मनाला सांगायचं हो मला राहायचंय, मला राहायचंय, मला राहायचं. आणि बघा होता होता होणार आहे ते. म्हटलं ना अभ्यास करावा लागेल. तुम्ही असं समजू नका की मला शक्यच नाही. पहिली जी प्रॉब्लेम आहे ती मला शक्य नाही. ध्रुव काय, मला ब्रह्मचारी राहणं शक्य नाही. बरोबर, असं असं सांगितलं का नाही तू स्वतःला, सांगितलं का नाही? हा, मग हे सांगू शकतो साहस, हे सांगू शकतो आपण. उलट सांग बघ नाही झाला चमत्कार तर, पण हिंमत होती का? आणि त्याच्यातनं आपलं कल्याणच होणार. आणि इंद्रिय ताब्यात राहणार आहे हे सांगायचंय मनावर विजय मिळवणाऱ्याला. जो मनावर विजय मिळवू शकणार नाही तो इंद्रियावर कधीही विजय मिळवू शकणार नाही. आणि मग जर मनावर विजय नाही, इंद्रियावर विजय नाही, आणि म्हणतोय काय मला मोक्षाला जायचंय, मूर्खा असं इथं आचार्य म्हणते. काय म्हणतो बडबडतोस? त्याद्वारे तर तुझा वर्तमान भाव पण भ्रष्ट होतोय आणि भविष्यातला भाव. डॉक्टर लक्ष देते, समजावून सांगा. मला रोज शास्त्राला वेळेवर जायचं सांगितले का कधी? मनाला आपण वेगळीच सवय लावलेली, कुठे वाय घाण सवय मनाला लावलेली. आधीच चंचल आणि सोपं मनाला सगळं पाप पाप आणि त्या रौद्र ध्यानावर असत. परिग्रहानंद, चौर्यानंद, हिंसानंद हे मनाला अडचण ही. म्हणून मनावर संस्कार करणं गरजेचं आहे. त्यासाठी इथं सांगितलं काय कि जो कुठं हाँ कि जिन मूर्खों ने विषय की ओर से इंद्रियों का संरक्षण नहीं किया, मन को जीतने का अभ्यास नहीं किया है, फिर भी जो यों ही मोक्ष की प्राप्ति की इच्छा करते हैं वे मूर्ख दोनों लोगों के मार्ग से भ्रष्ट होकर अपने आप को ही ठगाते हैं. तिसरं हे मला आता सांगायचं होतं ते तिसरं. तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय कुठला? न निर्वेद कुतः मित्र, असं म्हणतात. तिसरा आहे निर्वेद नाही. निर्वेद म्हणजे निर्वेदचा अर्थ बरोबर आहे हा इथं, हा वैराग्य. बरोबर, निर्वेदचा अर्थ होतो आहे ना, सम्यक दृष्टीचे 4 भावना सांगितले नाही, संवेग आहे ना, निर्वेग असे त्याच्यात येतात की भगवती आराधनेमध्ये. तर निर्वेग भावना म्हणजे विरक्ती, वैराग्य असं तिसरं सांगते. काय म्हटले? मित्र को वैराग्य की ओर नहीं झुकाया है, फिर भी यो ही मोक्ष की प्राप्ति की इच्छा करता है, वे मूर्ख दोनों लोगों के मार्ग से भ्रष्ट होकर अपने आप को ही ठगाते. साहस तुझा मित्र आहे ना ध्रुव, साहस ध्रुव तुझा मित्र आहे ना. मान हलती काय प्रॉब्लेम काय? मला रात्री आपल्या राग पडली. ध्रुव तुझा मित्र आहे का नाही? मग आता काय सांगितले त्यांनी? मित्र को वैराग्य की ओर नाही झुकाया. आता खरं मित्र तर आपला आत्माच आपला खरा मित्र. अध्यात्म भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपण आपल्या जीवाला आहे ना वैराग्याच्या मार्गावर लावलंच नाही. आणि मी काय म्हणतो, मला
मोक्षाला जायची इच्छा. नाहीतरी म्हणते मूर्ख आहेस. अध्याय काय म्हणते? मूर्ख. राग सहित आहे ना, राग करत मुक्ती कुणाला मिळणार आहे? जर इंद्रिय, विषय, भोग, धन, संसार, शरीर यांच्यापासून जर मी उपयोगाला आहे ना विरक्त केलं नाही, नाही हे माझं काही नाही, याच्यामध्ये माझा आनंद नाही, अशा पद्धतीने आपण त्याच्या संबंधी चिंतन नाही केलं, हे शरीर पवित्रच आहे, याची अनुभूती नको घ्यायला आपल्याला रोजचे रोज, की ज्या शरीराला आपण पुन्हा पुन्हा नटून सजून काय करतो, केवळ शरीराच्या प्रती ममत्व वाढवतोय, मोह वाढवतोय, की ज्यामुळे आपल्याला दुःख. कारण जे शरीर तरुणपणी कसं होतं, सुंदर दिसत होतं, वय झाल्यानंतर बघा हे बसलेत का नाही वर, त्या असे होते का पहिल्यापासून? आणि तुम्ही एक दिवस तसे होणार आहे की नाही? नाही, मला मान्य नाही, माझ्या मनाला मी सांगितलेलंच नाहीये की मी तसं होणार आहे. विरक्त व्हायचा विषयच नाही. आचार्य भले 12 भावना सांगतायत वैराग्याच्या उत्पत्तीसाठी, पण मी मनाला म्हणून म्हटलं 12 भावना रोज म्हणल्या पाहिजे, की ज्याच्या माध्यमातून मला ज्या स्थितीमध्ये मी आज आहे या संसारात त्याच्या प्रती माझी आसक्ती वाढणार नाही. अनित्य आहे, अशरण आहे, संसार रूप आहे. मी एकटा आलोय इथं, माझं कोणी नाही, शरीर पवित्र आहे. पहिल्या 6 भावना जे आपल्या समजण्यासारख्या आपल्या साध्या साध्या लोकांना, अनित्य, शरण, संसार, एकत्व, अन्यत्व आणि असुख, समजण्यासारख्या ह्या 6 भावना आहेत. चिंतन केलं पाहिजे की नाही बाबू काका? झाले का वैराग्य, झाले का? काय म्हणते ते? नाही झाले? छान. म्हणजे दमल्यानंतर देवपूजेला लागले तर नाव वैराग्य म्हणता येत नाही ना. करून करून भागला आणि देवपूजेला लागला, त्याला वैराग्य. चर्चा कशी? मनाला सवय लावावी लागली, जे आहे तसं जाणण्याची, जे आहे तसं. शरीर पवित्र नाही का? म्हणजे जे दाखवलंय आपल्याला, सांगितलंय, आपण प्रत्यक्ष अनुभवतोय की शरीर किती अपवित्र आहे. मग आपल्याला ज्यावेळेस त्याला आपण शृंगार करणार, नटणार तटणार, त्यावेळेस तुम्हाला हे सांगायला पाहिजे तिथं मनाला, किती जरी या शरीराला म्हटलं ना, भवंती प्राप्यत संग म सुचिनी सुचिन्यपी स काय संत तापायस तदर्थम प्रार्थना वृथा. असा एक श्लोक येतो का नाही इष्टोपदेश मध्ये, भवंती प्राप्यत संग, म्हणजे ज्याच्या संगतीत एखादी दुसरी वस्तू शुद्ध जरी आली, चांगली स्वच्छ, जसे तुम्ही चांगले स्वच्छ कपडे अंगावर घातले आणि ते काढले तर काय होतं? चांगला फुलांचा हार जो चांगला होता, जोपर्यंत गळ्यात घातला नाही आणि गळ्यात घातला आणि काढला, काय होत? आचार्य सांगते भवंती प्राप्यत संग, जिथं या शरीराच्या संगतीत शुद्ध वस्तू जरी आली तरी त्याला अशुद्ध व्हायला वेळ लागत नाही. स काय संत तापायस, ते शरीर केवळ ताप आणि ताप देणारच. तदर्थम, आणि त्याच्यासाठी प्रार्थना व्यर्थ आहे म्हणते, व्यर्थ. आणि माझं शरीर चांगलं राहावं, माझं शरीर सुंदर राहावं, आणि ही जी शरीरासाठी केलेली प्रार्थना आणि व्यर्थ आहे, विनाकारण तसं होऊ शकत नाही, त्याचा स्वभाव नाही तसा. विरोधी लक्ष देते. पण हे विशेष करून पियुताई लक्षात आलं काय? घाण करता तुम्ही, चांगल्या वस्तूंना घाण करताय, आणि जास्त घाण होतोय तो आत्मा त्या शरीरामध्ये राहतोय. दीप्तीताई कुठं राहतोय आत्मा? शरीरात. शरीरात राहिला म्हणून अपवित्र झाला नाही, परंतु शरीर रूप पाहिला म्हणून आत्म्याला पण अपवित्र करून टाकलं शरीराने. फार विचित्र गोष्ट, लक्षात येते का? आणि मी सुंदर,
भवन्ति प्राप्य यत् संग. विचार करा आज तुम्ही, संगतीत जी काही चांगली वस्तू येते ती खराब झाल्याशिवाय राहत नाही. सोनं सुद्धा चांगलं चमकदार पिवळं दिलं, हातात घातलं तर थोड्या दिवसांनी काय होते, काय होत भौगोलिक, परत त्याला सोनाऱ्याकडे नेऊन त्या ऍसिड मध्ये धुवावं लागतंय. असली घाण चढती त्याच्यावर. कुठून कुठून अशी ही वस्तू आहे, आणि तरी त्याच्या प्रती माझं मन विरक्त नाही का. विपुल वहिनीनं सांगितलं आणि त्या दिवशी म्हणजे त्यांनी मध्ये विग घालत होते जरा विपुल वहिनी काय, आणि सुंदर दिसत होते. अभिजित तर त्यांना वसुदेव म्हणायचे, म्हणजे वसुदेव कामदेव होते, आणि त्यामुळे त्याला ते सुंदर म्हणत. मग मी विचारलं त्यांना की बाबा तुम्ही आता का घालत नाही. नाही ना, चांगलं दिसत होता, आणि ते एकदम असं खोटा खोटा पण वाटत नव्हतं, असं सगळं होतं. मग ते म्हटले असं झालं एक दिवस, सांगू का, बास करू, सांगा सांगा आता त्यांचं सांग. तर झालं काय म्हटलं, एक दिवस मला ती अशी सवय लागली. एक दिवस मी दुकानात चाललो आणि गडबड असेल काय असंच झालं ना, आणि एकदम ते डोक्यावर विग नाही घातला, आणि त्या विग शिवाय मी आता दुकानात जाऊ शकत नाही, असे परिणाम झाले. म्हणजे विग घातल्याशिवाय जर दुकानात मला जाता येत नसेल तर त्या विगचा पण मी त्याग करतो. किती मोठा त्याग झाला बघा. शरीराची सुंदरता महत्वाची नाही, दुकान महत्वाचं आहे. ती चर्चा कशासाठी, त्याच्यातली आसक्ती. त्यांनी काय सांगितले की मला त्या विग शिवाय जर माझं काम, हा ठीक आहे कधीतरी कुठंतरी गेलं इकडं तिकडं तर ठीक आहे, पण त्याची व्यसन नको लाग. वैराग्य झालं त्या विगच्या प्रती, आणि त्यावेळेस म्हटले मी ते आता वापरत काय, रोज वापरायचं त्याला सवय नाही लावून घ्यायची वाईट गोष्टींची. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. बिलकुल महत्वाचं आहे. आणि एकदा जर मी चांगला दिसतोय म्हटल्यानंतर विग घातल्यावर, आणि स्तुती झाल्यानंतर कोण काढेल का ती, पण काढली का, फक्त त्यांना वाटलं की हे वाईट सवय लागते मला. तसं आपल्याला विरक्ती येणं गरजेचं आहे. आणि त्या विरक्ती, संसार शरीर भोगाच्या प्रती विरक्ती शिवाय ध्रुव मोक्षाची इच्छा करणं म्हणजे मूर्खता. हे चिंतन करा. ओम नमः भो प्रभू मी वंचन करताना सौरंभ समारंभ आरंभ इत्यादी माझ्याकडून या भगवान प्रदीक्षा एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची झाली सर्व व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या मी माझ्यामध्ये या सर्व दोषाविषयी शरीराच्या अतीत असणारा ज्ञान आनंद स्वभावी जीव या माझ्या जीवामध्ये ज्ञान आणि वैराग्याची शक्ती नित्य स्वतःला ओळखा. शरीर संसार भोगामध्ये आसक्त होणे माझा स्वभाव नाही. विराग स्वरूपी आहे. हा मी वीतरागी आहे. विरागो
विसर्जन.